सो ही स्टोरी स्टार्ट होते तेव्हापासून, जेव्हा आम्ही असं डिसाईड केलं की माझ्या लाडक्या भावाला बोर्डिंगला घालायचं आणि मी त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं. सो गाईज, आज मी माझ्या भावाला एक हार्ट टचिंग, किडनी टचिंग सरप्राईज देणार आहे. कारण माझा भाऊ चालला आहे बोर्डिंगला. त्याच्या वाढत्या आगाऊपणामुळे आणि उद्धटपणामुळे आम्ही त्याला बोर्डिंगला घातले. बट तिथं जाऊन स्टील त्याला खाण्याचे वगैरे जरा हाल होणार. त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी त्याला नाही भेटणार आणि त्याला मोटिवेशन भेटावं म्हणून मी त्याला ते गिफ्ट आणले. दाखव की, नीट दाखव. नाही तर दिवस नाही. प्लास्टिकचं काय काढतो, प्लास्टिकचं. आठवण आली दिली तर बघायला नको. त्याचीच केक संपू टाकलाय. मग मम्मी किती. सो हाय गाईज, वेलकम टू अनादर व्लॉग. आणि आजचा व्लॉग आहे ह्या मुलाच्या बद्दल आहे. कारण आज आम्ही ह्याला सोडायला चाललो आहे सांगलीमध्ये. ह्याचं आम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे सांगलीच्या शांतिनिकेतन स्कूलमध्ये. आम्ही आत्ता पोहोचलो आहे. मी गाडीमध्ये व्लॉग स्टार्ट करते. केसांची वाट लागली आहे, बट प्लीज इग्नोर करा. आता मी जाणार आहोत माझ्या दीदीकडे, तिला घेणार आहोत आणि मग ह्याला थोडंसं सामान घेणार डीमार्टमधून आणि मग सोडणार. भेटूया तुम्हाला लवकरच. मग तुला काय बोलायचं आहे का ह्या विषयावर? बोलायचं. पप्पा म्हणा की मम्मी, तू म्हणा आधी काय म्हणलेलीस माझ्या मम्मीला रोस्ट करण्यात आले पप्पांकडे. त्यामुळे मम्मी काय बोलत नाही. पप्पा काय म्हणलं तुम्ही सांगा की. आता पप्पा घाबरलेत त्यामुळे पप्पा काय बोलणार नाहीत. गाडीले बारे भावा, 2 शब्द इकडं बोल. तुला काय बोलायचं आता? काय बोलायचं? कसं वाटतंय तुला जाताना? मस्त मजा येते, एकदम बाहेर वाटतं. त्या कॅम्पस मध्ये ना कुठं बाहेर सोडत नाहीत ना. हाय, मी सांगली तर टेन्शन नाही घ्यायचं. अव्वा, चला आम्ही ह्याला सोडून आता चाललोय घरी माघारी. तुला काय बोलायचं ह्यावर? तर आम्ही ह्याला आता सोडले आणि आम्हाला आता खूप टेन्शन आहे. वरती मुलं होती, एवढी मुलं आलेली, कारण त्यांना फोन भेटत नाही आणि मग फोन लावायसाठी ते आले होते. येस गाईज, आणि अजून काय नाही. जर मी ब्लॉग केला तर टाकेन. मी हा ब्लॉग टाकेन का नाही माहीत नाही. बट हे आम्ही इथं शांतिनिकेतन हायस्कूल आहे तिथं आमच्या भावाला घातले. येस, खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे इथं. त्यामुळं काहीच टेन्शन नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथं हॉर्स रायडिंग आहे. रडते ही रूम आहे. ओके, ही आहे ना. कोणती? पप्पा, भैयाला सांगा जरा कसं राहायचं. चांगला आहे, हुशार आहे. अभ्यास त्याने जर केला ना तर टॉपर येईल. फक्त त्याला तब्येत व्यवस्थित करण्यासाठी इथं पाठवलंय. अभ्यास करून रडकी कुठं बघते हे यार, प्लीज गाईज. चांगला राहा काय. आणि ही करू नकोस, रडू नकोस. मला तरी पाय म्हण भैया. अरे अरे अरे, रडायचं मला. पाया पड दीदीच्या. जा दीदीच्या पाया पड की. कशाला म्हणते का? असू दे, काय त्यात. पाया पड मम्मीच्या. नको काय, दीदीच्या पाया पड. माझ्या पाया पड. मला नाही पडणार आता. बघ दीदी रडायला लागली गाईस. आता मी रडली नाही तर ऑकवर्ड वाटेल. चला जा, तिथनं टाटा कर. थांबते तोपर्यंत. या रूमच्या खिडकीतनं बाय बाय कर.
इथंच आहेस की ग त्याजवळ का रडतेस मग हा मम्मी त्याला मग रडायला लागला मम्मी भाई आपण रडला तुम्ही पण रडा आता जरा रडा रडा की ही रूम आहे ना कुठले बरं असं जाऊ तर हा चालते जावा बाय आपण मोठे किंवा आपला भाऊ मोठा याचा अर्थ असं नाही की बाकीची पोरं पण बारकी मोठे असते. एवढं दूध काय घेते मला And this is for my dear brother. I know, we know you are pushing your limits and it's so great. आणि no matter आपण किती पण भांडलो पण yes, I will always miss you and I love you.